जो मी बिझनेस करतो ना तो मोठा होण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की एकही रुपया गुंतवणूक न करता तेवढी इन्व्हेस्टमेंट तुला जमणार नाही, बुडले तर पैसे भिकायला लागतील। आज सुद्धा स्केल करताना मला प्रॉब्लेम येतात, त्यातली प्रत्येक गोष्ट मी स्वतः ठेच लागून शिकलो आणि जर हा माझा कॉम्पिटिटर झाला तर माझा धंदा कमी होणार। आता पुढे काय करायचं? नमस्कार, मी संकेत आवटे। हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे। का सांगू? कारण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी मी उलगडणार आहे ज्या जनरली कोणी सांगत नाही। काय होतं, एखादा बिझनेसमॅन मोठा होतो, पण तो बिझनेसमॅन कसा मोठा झाला आणि ॲक्च्युअल त्यानं काय केलं आणि त्याने सांगितलेली स्टोरी ही वेगळी असते। सो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, 1000 रुपये कमवत असताना, काही लाख आणि काही करोड कमवत असताना मेंटली माणूस कसा असतो, तो काय काय करतो आणि कशा प्रकारे स्वतःची ग्रोथ करतो, हे सगळं मी सांगणार आहे। कारण शून्यातून मी सुद्धा एक बिझनेस उभा केलाय। सो मला चांगल्या प्रकारे कळतं की काय करावं लागतं आणि कशा प्रकारे आपण करोडपती बनू शकतो। आणि याच जर्नीच्या दरम्यान मी हजारो करोडपती लोकांना ऑब्झर्व केलंय की जे आमच्या सोबत आता आहेत किंवा माझ्यासोबत त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत। त्यामुळं बऱ्याच लोकांना अॅनालाइज केल्यानंतर मी हा हक्कानी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला सांगतोय की तुम्हाला सुद्धा मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागेल, मी कशा प्रकारे आपल्या लोकांना पुढे घेऊन जाण्याची इच्छा आता व्यक्त करतोय ते पण मी एक्सप्लेन करतोय। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणि महत्त्वपूर्ण बनवत असतो। एक महत्त्वाची गोष्ट, जर मला मोठं व्हायचं असेल, चांगला पैसा कमवायचा असेल तर पहिले 1 कोटी खूप कठीण असतात। मग हे पहिले 1 कोटी का कठीण असतात हे मला सुद्धा वाटायचं, अरे यार लोक म्हणत असतील पहिले 1 कोटी कठीण असतात, बघ दुसरे 2 कोटी कसे कमवणार, पुढचा 3रा कोटी कसं कमवणार, एवढं सोपं नाहीये, परत 1-1 कोटीला स्ट्रगल करावंच लागेल। पण तसं नाहीये। जेव्हा मी पहिले 1 करोड कमवले ना तेव्हा मला कळालं, अरे यार यासाठी तर मी चांगलं 7-8 वर्ष घासतोय, खूपच वेळ माझा यामध्ये गेला आणि त्यानंतर जी ग्रोथ आली ना ती माइंड ब्लोईंग होती। एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो, खूप जास्त फिरवत बसणार नाही। काय करायचं, पहिले 1 कोटी कमवण्यासाठी कुठलाही फॉर्म्युला नाही, जिथं मिळेल तिथं घासायला पाहिजे। सिंपल गोष्ट आहे। मल्टिपल बिझनेसेस, मल्टिपल कामं। आता त्याला बिझनेस बिलकुल म्हणता येणार नाही बरं का। माझ्याकडे सिम कार्डची एजन्सी होती, आता त्याला बिझनेस म्हणणार आहात का तुम्ही? बिलकुल नाही। मी जॉब करत होतो, त्याला बिझनेस म्हणणार आहात का? 100% नाही। एखाद दुसरी 2 व्हीलरची डील कोणाबरोबर तरी करायची असेल, याची गाडी त्याला विकणं बिझनेस आहे का मोठा? 100% नाही। एक सुरुवात असते, त्याला आपण म्हणू शकतो एकदम छोटा बिझनेस, पण एक समाधान वाटतं ना एखाद्या बिझनेसमधून पैसे येत आहेत। सेम माझंही तेच होतं, सिम कार्ड विकणं, अधूनमधून एखाद दुसरी गाडी विकणं, त्याचबरोबर वेबसाईट, ॲप, यूट्यूब, ट्रेडिंग, अशा अनेक गोष्टी मी एकत्रित करत होतो आणि त्यामध्ये सुद्धा काही सब पार्ट होते। म्हणजे काय, समजा वेबसाईटवर मी ब्लॉग रायटिंग करतोय, जर ब्लॉग रायटिंग करतोय तर तोच कंटेंट वापरून मी यूट्यूबवर स्क्रिप्ट तीच वापरून व्हिडिओ बनवू शकतो। व्हिडिओ बनवतोय तर चॅनल मोठं होऊ शकतं, चॅनल मोठं होतंय तर प्रमोशन्स येणार, म्हणजे या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत। त्यामुळं आपण त्याच बिझनेसमध्ये कमी एफर्ट लावून मल्टिपल गोष्टी करू शकतो। पण जर तुम्ही हॉटेल ओपन करताय, इकडून सिव्हिलचे कामं घेताय, तिकडे तिसराच काहीतरी वेगळा उद्योग करताय, म्हणजे हे सगळे बिझनेसेस वेगवेगळे होत जातात, परिणामी त्यांना मॅनेज करणं कठीण होत जातं। बरं, सुरुवातीला याचा बिलकुल विचार करायची गरज नाहीये। मी सुद्धा पैसे कमवत गेलो, पटपट पैसे येत गेले आणि ते मी इन्व्हेस्ट करत गेलो। बरं, त्यावेळी डायरेक्ट माझ्याकडे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केटचा फंडा नव्हता, बिलकुल। मी सुरुवात करत होतो, ट्रेडिंग करत होतो, हळूहळू मला पुढे जायचं होतं, पण तो पैसा मला एकदम सेफ सिक्युअर ठेवायचा होता, कारण मी त्यामध्ये मास्टर नव्हतो किंवा एक्सपर्ट नव्हतो। पण त्यावेळी एक माझ्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट होता, तो म्हणजे एफडी। एफडीला इंटरेस्ट रेट 10 ते 12% होते। माझी मेजरली अमाऊंट 11-12%नीच इन्व्हेस्टेड होते। तुम्ही म्हणाल हे कोण देत होतं? 100% देत होते, कारण आधी इंटरेस्ट रेट 14-15%वरून डाऊन होताना तुम्ही पाहिले असतील। जर तुमचं वय अप्रॉक्सिमेटली मिनिमम 40 असेल तर तिथून व्याजदर कमी होत होत आता 6-7%वर आलेले आहेत आणि पुढे जाऊन ते अजून कमी होणार। ज्यावेळी तुम्ही सांगाल ना आम्ही 7%नी इंटरेस्ट घेत होतो 25 वर्षांनी, त्यावेळी तुमचीही मुलं तुम्हाला म्हणतील बाबा एवढं व्याज मिळायचं का त्यावेळी? पण आता हेच व्याजदर अजून कमी होत जाणार आहेत। यासाठी मी माझी मेजर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड आणि स्टॉकमध्ये पुन्हा शिफ्ट केलेली आहे। सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की एका अर्निंग सोर्सवर म्हणजे जॉबवर तुम्ही करोडपती होऊ शकत नाही सुरुवातीला, म्हणजे शॉर्ट पिरियडमध्ये 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये। पण ज्याला 5-10 वर्षांमध्ये व्हायचं आहे त्याला मल्टिपल अर्निंग सोर्सेस हवेच आहेत आणि ते अर्निंग सोर्सेस घेऊन तुम्हाला जे काही सूट होतं, मग तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, एखादा छोटासा व्यवसाय करू शकता, मित्राच्या एखाद्या शॉपमध्ये तुमची पार्टनरशिप घेऊ शकता, अजून मल्टिपल वेजनी तुमचं अर्निंग वाढवण्याचा प्रयत्न करू शकता।
त्यानंतरचा आता पार्ट येतो माझा. आता काय 2025 सालामध्ये एक मोठं टार्गेट मी घेऊन चाललोय. आता मला जे हवं होतं ना ते बऱ्या प्रमाणात मी साध्य केलंय. नो डाऊट बिझनेसला अजून खूप मोठं करायचं आहे, अजून खूप मोठ्या लेवलला जायचं आहे. स्वतःचं, माझ्या फॅमिलीचं, माझ्या महाराष्ट्राचं आणि माझ्या देशाचं नाव आम्हाला खूप मोठं करायचं आहे. पण त्याआधी जे मी टार्गेट पूर्ण केलंय त्याला मला आता सेलिब्रेट करायचं आहे. आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी मी डिसिजन घेतलेला आहे की 1000 मध्यमवर्गीय कुटुंबांना 1 कोटी रुपयांचं त्यांचं फायनान्शियल गोल अचीव करण्यासाठी मदत करायची. आणि याची ऑलरेडी सुरुवात झाली बरं का. ऑलमोस्ट आम्ही 50-100 फॅमिलीजना तिथपर्यंत घेऊन गेलेलो आहे आणि त्यांचे पोलिओ तेवढेच मोठे आम्ही बनवण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. लवकरच ते सुद्धा अचीव होईल आणि अशी एक मोठी टीम घेऊन एक लवकरच मी 2025 मध्ये व्हिडिओ बनवेन की ही आहे आमची टीम, ही आहे माझी फॅमिली. आम्ही सर्वांनी मिळून आमच्या सर्वांचं 1 करोडचं स्वप्न आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि हा नेट बँक बॅलन्स मी बोलतोय हे आम्ही पूर्ण करू. या लोकांचं टार्गेट असेल 1000. हो, मला 1000 लोकांची अशी टीम बनवायची आहे ज्यांचा 1 करोडपेक्षा जास्त मोठा पोलिओ असेल आणि त्यांना गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी, काय करावी यासाठी जो गायडन्स लागेल तो आम्ही प्रोव्हाइड करू. यासाठी तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर क्लिक करा आणि तो फॉर्म भरा. मला फक्त 1000 लोकांना निवडायचं आहे आणि हा व्हिडिओ जाणून बुजून मी मराठी चॅनलवर बनवतोय कारण मला ही सुरुवात माझ्या घरातून करायची आहे. मला बिलकुल स्वतःचं पडकं घर असताना दुसऱ्यांची घरं बांधायला जायची नाहीयेत. सो मला पहिला सुरुवात महाराष्ट्रापासून करायची आहे, नंतर मग आपण आपल्या भारत देशाचा विचार करणार आहोत. हे झालं आपलं पहिलं गोल. माझे 1000 लोक पुढे मला घेऊन जायचेच आहेत. नो डाऊट त्याच्यापेक्षा पुढचा खूप मोठा आकडा आपण ठेवू, पण पहिला 1000 लोकांचा मला पूर्ण करायचा आहे. यानंतरचं एक टार्गेट मी ठेवलंय 10,000 महाराष्ट्रीयन मराठी लोकांना किंवा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना एक व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करायची. आता तुम्ही म्हणाल तुम्ही कोणता व्यवसाय शिकवणार आम्हाला? बिलकुल मी सांगतोय. बऱ्याच लोकांचं टार्गेट काय असतं माहिती आहे की मी जो व्यवसाय करतोय ना त्यामध्ये तुम्ही उतरलं नाही पाहिजे कारण तुम्ही माझे कॉम्पिटिटर होणार आणि जर हा माझा कॉम्पिटिटर झाला तर माझा धंदा कमी होणार. हे सिंपल लॉजिक असतं. त्यामुळे आतल्या गोष्टी कुठलाही बिझनेसमॅन एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला सांगत नाही. एखाद्या हॉटेलवाल्याकडे जाऊन बघा, साहेब हॉटेल ओपन करू का? तो म्हणणार अरे कशाला, काही मार्जिन राहिलेलं नाही यामध्ये. एखाद्या दुकानदाराकडे जाऊन बघा, अरे मोठमोठे मॉल आले, रिलायन्स आले, टाटा बिर्ला, अदानी, अंबानी सगळे यामध्ये घुसले, कशाला तू एखादं दुकान ओपन करतोयस? नाही चालणार. सुपर बाजार आलेत, सुपर मॉल आलेत, तेवढी इन्व्हेस्टमेंट तुला जमणार नाही, बुडले तर पैसे भिकेला लागशील. पण आता मी सांगतोय, मी जो बिझनेस करतोय, मी ज्या प्रकारे करतोय तसाच सगळ्यातल्या गोष्टी एक आणि एक छोटी छोटी गोष्ट जी भविष्यात तुम्हाला खूप मोठं करू शकते, यातली प्रत्येक गोष्ट मी स्वतः ठेच लागून शिकलोय. हे करत असताना अनेक वर्ष माझी हे शिकण्यामध्ये गेली. अदरवाईज हे जे काही आता आम्ही अचीव केलं हे 5 वर्षापूर्वीच मी केलं असतं. माझ्याकडे एक छोटा जरी गुरु असता तरी, छोट्या स्केलवर काम करणारा असेल तरी आज सुद्धा स्केल करताना मला प्रॉब्लेम येत आहेत. रिसेंट एक्झाम्पल देतो. एका कंपनीमध्ये एक बिझनेस आम्ही सुरू केला, त्यामध्ये सेबीचाच बिझनेस होता. सेबीने आम्हाला सांगितलं की हा बिझनेस या कंपनीमध्ये करता येत नाही. तो बिझनेस करण्यासाठी, ते लायसन मिळवण्यासाठी लाखो रुपये आम्ही खर्च केलेले होते. ते पैसे सगळे बुडाले. पुन्हा नवीन कंपनी, पुन्हा नवीन सगळं रजिस्ट्रेशन आणि पुन्हा तो नवीन खर्च. हे सगळं ठेच लागूनच आम्ही शिकत आलोय. आता पुढे काय करायचं? पुढे हे आम्हाला करायचं आहे की ज्या ज्या लोकांना जेन्युइनली काहीतरी करायचं आहे आमच्या बिझनेसमध्ये असेल, आणि मी हे शिकवणार आहे ना तुम्हाला की 1 रुपया गुंतवणूक न करता कसं तुम्हाला मोठं होता येईल. आणि यासाठी मला 10,000 लोकांना घेऊन पुढे जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 150 कोटी लोकसंख्या आहे भारत देशाची. या 150 कोटी लोकांमागे अप्रॉक्सिमेटली 1000 ऍडवायझर आहेत, 1000 लोक आहेत जे आता हे काम करतात. मग तुम्ही का मोठं होऊ शकत नाही? मला पण गुंतवणूक न करता कसा पैसा आपण कमवू शकतो हे मला माझ्या माणसांना शिकवायचं आहे. त्याचबरोबर यासाठी कुठल्याही प्रकारे लाखो रुपयांची फी मी घेणार नाही. कुठल्याही प्रकारे कोर्स मी विकायला आलेलो नाही. फक्त एकच प्रामाणिक उद्देश आहे की माझा प्रत्येक मराठी माणूस मोठा व्हायला पाहिजे. नो डाऊट सगळे माझे भारतीय लोक मोठे व्हायला पाहिजेत, पण पहिला मी माझ्या घरापासून सुरुवात करतोय. सो आता आपण प्लॅन करणार आहोत एक बॅच घेण्याचा, ज्यामध्ये जेवढे लोक असतील 500, 700, 1000 किंवा इव्हन 200-300 लोक जी जेन्युइन असतील, ज्यांना खरोखर मोठं व्हायचं आहे, ज्यांना खरोखर काहीतरी करायचं आहे आणि काही हो मी मोठा होणार आणि माझ्या लोकांना घेऊन होणार, हे ज्याच्या डोक्यात आहे ना त्यांनाच आम्हाला घेऊन पुढे जायचं आहे. सिंपल कॅल्क्युलेशन मी केलंय. मी 10,000 लोकांना घेऊन पुढे जातोय. उदाहरणार्थ या 10,000 लोकांनी ॲव्हरेज 10 लोकांना जरी मोठं केलं, म्हणजेच 1 कोटीचा त्यांचा फोलिओ बनवला, तरी सुद्धा 1 लाख लोक करोडपती बनू शकतात. आणि हे ऐकायला मोठं वाटतं,
पण 100% आम्ही त्यावर एफर्ट्स घेऊ आणि त्याला आम्ही इझी बनवण्याचा प्रयत्न करू. पण यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असेल, हे जॉईन करण्यासाठी मी फी चार्ज करेन. किती चार्ज करेन? फक्त ₹1000. याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय. याचं रिझनच हे आहे की बरेच लोक फुकट मिळतं म्हणून कोणी जॉईन होतं. असे लोक मला नको आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे जेन्युइन चांगले लोक आहेत त्यांनाच आम्ही जॉईनिंग घेऊ. पण याच्यापुढे जेव्हा तुम्ही 20,000 कमवाल एका महिन्यामध्ये, तेव्हा तुमचे 1,000 सुद्धा आम्ही तुम्हाला रिफंड करणार आहोत. मला त्यामधून बिलकुल पैसे कमवायचे नाहीयेत. या सगळ्यांमध्ये काय असेल, फिनान्स इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सुरुवात कशी करायची, कोणकोणते फिनान्स इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट आहेत, कशा प्रकारे तुम्ही सेल करू शकता, कशा प्रकारे तुम्ही यामधून अर्निंग करू शकता, कशा प्रकारे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी आपण साध्य करू शकतो. उदाहरणार्थ, माझं आहे दारूचं दुकान, मी दारू विकतोय, त्यामधून पैसे कमवतोय, लोक दारू पितात, मला पैसे मिळतात, लोक मला आशीर्वाद देतील का? बऱ्याच लोकांच्या घरातून मला तळतळाट लागणार आहे, का तर हा व्यवसाय करतोय, माझ्या घरातल्यांना दारू पाजली आणि यानं माझ्या घराची वाट लावली. पण ज्या केसमध्ये मी तुमच्या घरासाठी काम करून तुमच्या घरामध्ये लाखो रुपये कसे येतील यावर मी प्लॅन करतोय, तर या केसमध्ये प्रत्येक जण आपल्याला आशीर्वाद देतो. जो मी बिझनेस करतोय ना, तो मोठा होण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, तुमचे आशीर्वाद. त्याशिवाय हे पॉसिबल नव्हतं. इतर कुठल्याही बिझनेसमध्ये जे एफर्ट लावावे लागले असते त्याच्यापेक्षा थोडे कमी एफर्ट्स मला इथं लावावे लागतात, कारण माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत आणि हेच आशीर्वाद मला 10,000 लोकांच्या पाठीशी द्यायचे आहेत, जेणेकरून एक मोठी टीम बनवू आणि 10,000 लोकांना मी बिझनेसमॅन बनण्यासाठी हेल्प करणार आहे. सोपी गोष्ट आहे. ज्या लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, फॉर्म आहे, तो गुगल फॉर्म तुम्ही भरा. ज्या लोकांना जेन्युइनली माझ्यासोबत बिझनेसमॅन बनायचं आहे, बिझनेसमॅन विथ रिच मी, अशी एक लिंक असेल, त्यावर क्लिक करा, तुमचा फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. हां, नो डाऊट, लगेच फॉर्म भरला तर 5 मिनिटात कॉल येणार नाही. काही फॉर्म सॅग्रिगेट केले जातील, सिलेक्ट केले जातील आणि स्टेप बाय स्टेप सगळ्यांना कॉल येणं सुरू होणार आहे. सो फर्स्ट इन त्यालाच पहिला कॉल जाणार आहे. सो लवकरात लवकर तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. याच्या पुढे जाऊन अजून एक इनिशिएटिव्ह आम्ही घेतोय 2025 साठी, म्हणजे तो आत्ताच सुरू आम्ही करणार आहोत डिसेंबर महिन्यापासूनच, की जे लोक फायनान्शियल प्लॅनिंगसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांचा आम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे काय, तुमचा इन्कम किती, एक्सपेन्स किती, तुम्हाला कुठल्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे, तुम्ही कसे पोहोचू शकता, तुम्ही आता कोणत्या अडचणीत फसलाय, लोनच्या ट्रॅपमध्ये अडकला आहात का, त्यामधून कसं बाहेर पडू शकता. बऱ्याच महिला आमच्याकडे येतात ज्यांचा डिव्होर्स झालेला असतो, इन्कम खूप कमी असतो, घर चालवणं कठीण असतं. मग तुम्ही काय करू शकता, गुंतवणूक कशी करू शकता, रिटायर्ड आहे, मोठा पैसा आलाय, छोटी छोटी अमाऊंट मला दर महिन्याला खर्चासाठी हवी आहे, मग मी काय करायला पाहिजे, माझं नवीन लग्न झालंय, मला या गोलपर्यंत पोहोचायचं आहे, माझ्या फॅमिलीला मला स्टेबल आणि सेफ करायचं आहे, मी त्यासाठी काय करू शकतो. अशा अनेक गोष्टी आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार. याचा फायदा काय होईल माहिती आहे, त्याच अडचणीतून, तशाच प्रसंगातून, तेवढ्याच इन्कममधून रिलेट करणारे, ते माझ्यासोबत पण घडतंय असे वाटणारे लाखो लोक असू शकतात. त्या गोष्टीचा लाखो लोकांना फायदा होईल. लाखो रिटायर्ड लोक असणार आहेत, लाखो नवीन लग्न झालेले लोक असणार आहेत, लाखो लोक खूप मोठ्या अडचणीत, डिव्होर्स सारख्या अडचणीत किंवा इतर कुठल्याही अडचणीत फसलेले असणार आहेत. मग अशा लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं. बरीच कुटुंब मी बघितलेत ज्यांचे पती पत्नी ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झालेत किंवा एखाद्या घटनेमुळे एक्सपायर झालेत, त्यांच्या फॅमिलीचा मेन अर्निंग सोर्स आता नाही आहे. मग ती फॅमिली कशी चालणार, त्या फॅमिलीनं काय करायला पाहिजे. एखादा जरी मी चांगला सल्ला देऊ शकलो तर त्यांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड होऊ शकते. सो आता मेजरली रिच मी काम करणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यासाठीच आम्ही गोल ठेवलाय 2025. 2025 मध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात स्केल झालेले असू आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की रिच मी काहीतरी तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करतोय. जर तुम्हाला या मिशनमध्ये सामील व्हायचं असेल तर तीनही गोष्टींची, पॉडकास्टची, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटची आणि त्याचबरोबर बिझनेसची 3 वेगवेगळी लिस्ट आणि 3 वेगवेगळे फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसत आहेत. तिथं जाऊन क्लिक करा, तो फॉर्म भरा. बेसिक गोष्टी, तुमचं नाव, नंबर आणि तुमची सिटी वगैरे, म्हणजे आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.